नमस्कार, मी राजकुमार देशपांडे. 7/12 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत शेतीतल्या मनोरंजनाची मेजवानी, पण त्याआधी पाहूयात शेती जगत. सांगलीत सुरू झालाय शेतीचा मॉल. जुवारी इंडस्ट्रीजचं भारतातलं हे पहिलं जय किसान जंक्शन आहे. ही संकल्पना आता ते देशभरात राबवणार आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील राज फर्टिलायझर्स आणि केमिकल्स या कंपनीने 22 तारखेला जय किसान जंक्शन या कृषी केंद्राची सुरुवात केली. शेती तंत्राचा कसा जास्तीत जास्त अवलंब करता येईल याच्याच संकल्पनेतूनच हे जुवारी जंक्शन आम्ही सुरू केलेलं आहे. सध्याच्या बदलत्या काळात एक बदलतं रूप शेती मार्गदर्शनाला द्यावं याच्यातून या संकल्पनेतून आम्हाला हा थोडासा खारीचा वाटा आहे. उद्घाटन सोहळ्यात शेती आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात शेतीच्या पोवाड्यांनी सर्वांचीच दाद मिळवली. सध्याच्या मॉल संस्कृतीत शेतीचा हा मॉल शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करणार का, हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा. आपली माती आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात शेतकरी फॅशन शो हा अनोखा कार्यक्रम पार पडला. या फॅशन शो मध्ये नाशिकच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला फॅशन शो पाहूयात. शीतलां मातरं सुजलां सुफलां मातरं मलयज शीतलां मातरं सुफलां मातरं मलयज शीतलां मातरं शस्य श्यामलां मातरं. सातबाराच्या बातम्यांचे सादर करते RCF सुजाला आणि नवा ऑल आउट पॉवर स्लायडर सोबत. सूर्याची सतत शक्तीवाला डीजी पॉवर जास्तीत जास्त ताकद, लंबी आयु. अरे पेट्रोल पंप चालतोय. एसी चालतोय. होय ना, मायक्रोटेक इन्व्हर्टर आहे तर सर्व चालेल निश्चितपणे. हर लड़की सोचती है
इसका ससुराल आखिर कैसा होगा? आपने भी सोचा होगा ना, कैसी सास मिलेगी, घर बड़ा होगा या छोटा? मेरी दीदी सिमर की भी शादी होने वाली है, उनका ससुराल कैसा होगा? ससुराल सिमर का कल से हर सोमवार से शुक्रवार रात 7:30 बजे सिर्फ कलर्स पर। जब आपका कंपटीशन सिर्फ अपने आप से हो, जेनेक्स। आज मैं सूरज से पहले उठा, आखिर उससे ज्यादा चमकना है। आसमान तो हर कोई छूना चाहता है, पर हर किसी के बस में नहीं। मुश्किलें लाख बरसे, मुस्कुरा के आगे बढ़ना है, और क्या। चाहे कोई कुछ भी कहे, चाहे कितनी भी देर लगे, मंजिल कितनी भी दूर लगे, बस मुड़कर नहीं देखना। हार नहीं मानूंगा, ये हौसला बुलंद है। कल फिर जीतना है, सूरज से पहले उठना है, उससे ज्यादा चमकना है। हेवर्ड्स है तो हौसला बुलंद। हेवर्ड्स 5000 सोडा। साहेब, घाटाचा रस्ता घेऊ नका, धोका आहे. पथनाट्य मनोरंजन हे प्रबोधनाचे एक जुनं माध्यम. आजही या माध्यमाचा वापर तेवढाच प्रभावी आहे. म्हणूनच पथनाट्याचा आधार घेत शेतकरी योजनांची माहिती दिली आहे पुण्याच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी. निमित्त होतं पुण्यात पार पडलेल्या आपली माती आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाचं. बघूयात शेतकऱ्यांना योजनांबाबत जागरूक करणारं हे एक पथनाट्य. काय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इथल्या भूमिपुत्राला जिवंत राहण्यासाठी एकही उपाय शिल्लक राहिलेला नाहीये का? हो आहेत ना. काय? शेतकऱ्यांना इरिगेशन फॅसिलिटी प्रोव्हाइड कराव्यात. शेतकऱ्याच्या उत्पन्नाला हमी भेटला पाहिजे. नवीन योजना आल्या पाहिजे. शेतकऱ्याला हव्यात नवीन योजना. आहेत त्या योजना तरी शेतकऱ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या आणि त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी झाली तरी भरपूर झालं. अरे हे जर आपण आपल्या पथनाट्य दाखवलं तर? अरे हे कसं काय दाखवू शकतो? आणि विठ्ठल तू हो राजा आणि पियुष तू प्रधान. शेतकऱ्यांचं मंगल. बोला प्रधानजी. आज दरबार भरलाय. दरबार? महाराज, आज आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना समस्या आहे. शेतकरी बोलवा त्यांना. महाराज काय दादोजी कोणत्याचा पुतळा वाटला? तुला लाल मला तुम्ही घेऊन ठेवला कुठे आता बोल. महाराज, यंदा अकाली खूप पाऊस पडला आमच्या इकडे, त्याच्यामुळे आमचे पूर्ण द्राक्षाचे पिकाचे नुकसान झाले बघा. महाराज, यांच्यासाठी पण आपल्याकडे एक योजना आहे. योजना? कोणती योजना? योजना राष्ट्रीय कृषी विमा योजना. या योजनेमध्ये नुकसानग्रस्त यांच्यासाठी पण आपल्याकडे एक योजना आहे. योजना? कोणती योजना? योजना राष्ट्रीय कृषी विमा योजना. या योजनेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्तीच्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यात येईल. बाजरी या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले धोके, अति पाऊस, कमी पाऊस आणि पावसातील थंड. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. महाराज, आमच्या समुद्र किनाऱ्यावर ही मोठं बंदर झालं. महाराज, आता आम्ही मासेमारी कशी करावी? त्यांनी आपला उदरनिर्वाह कसा करायचा आणि कुठे करायची मासेमारी? प्रधानजी. महाराज, मग यांच्यासाठी आपल्याकडे एक योजना आहे. कोणती योजना? व्हॉलीबॉल योजना. ही योजना जिल्हा पातळीवर राबविण्यात येते. औरंगाबाद पाण्यातील मत्स्यपालन, मासेमारीचं साधन, सूट, मत्स्य सहकारी संस्थांचा विकास, नवीन तलाव बांधकामासाठी 15,000 पर्यंतचे अनुदान. आणि या योजनेमुळे गोड्या पाण्यातील मासेमारीला प्राधान्य मिळालं आहे. हो महाराज. बोला. महाराज, आमच्याकडे पावसाळ्यात धोधो पाऊस पडतो आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही नसतो. कशी करायची शेती आणि कसा करायचा आमचा उदरनिर्वाह? काय करायचं प्रधान? मग यांच्यासाठी पण आपल्याकडे एक योजना आहे महाराज. ती योजना चिरगुडी योजना. राष्ट्रीय कृषी विकास योजना व रोजगार हमी योजनेअंतर्गत शेततळे योजना. लाभार्थी पात्र यासाठी शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 1.25 एकर जमीन असावी. शेतकरी दारिद्र्य रेषेखाली
लॉस झालेला आहे. महाराज बोला. अरे आम्ही आमच्या शेतात ही मोठी विहीर केली. ही मोठी विहीर पाणीच लागले नाही राव. वाईट लागलं त्यासाठी खालच्या 4-5 कोंबड्या कापली. महाराज त्यांनी कोंबड्या कापली. कोंबड्या कापली. अरे बोकड्या विहिरीला पाणी लागण्यासाठी बोकड्या कशासाठी पाणी बघितलं असतं तरी पाणी लागलं असतं. महाराज मग यांच्यासाठी पण आपल्याकडे एक योजना आहे. कोणती योजना? क्रिकेट योजना. जल सर्वेक्षण यंत्रणेअंतर्गत शेततळ योजना करण्यासाठी घेतल्या कर्जाची व्याज माफ करायची. या योजनेअंतर्गत विहीर यशस्वी झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते. कोण आहे अपराधाची? महाराज हा डोंगर पायथ्याशी राहणारा आदिवासी आहे आणि असं काय करतो महाराज तो रागवलाय. तो म्हणतोय त्यांच्याकडे फक्त समस्याच आहेत, दुसरं काहीच नाहीये. अरे प्रधानजी आदिवासीच्या समस्या खरंच खूप गंभीर आहे. तो बघा ना कसं बघतोय माझ्याकडे. महाराज याच्यासाठी पण आपल्याकडे योजना आहे. सांगा प्रधानजी. बॉडीशो योजना. आदिवासी विकास योजना. पुढील बाबीसाठी या योजनेअंतर्गत 100% अनुदान. वीज संरक्षण. बैलगाडी खरेदी. जुनी वीर दुरुस्ती. बरोबर कार्यक्रम. 1, 3, 5. 1 नंबर रेडिओ खरेदी. 2 नंबर पंप संच. 3 नंबर सिंचनाच्या सुविधा. या सर्व बाबींसाठी आदिवासींना 100% अनुदानामध्ये सूट दिली जाते. महाराज बघा आम्ही टाइम लावलं. मग उत्पादन भरपूर घेतलं महाराज. अजून फॉरेनला पाठवलं बघा. अजून आला की माघारी कशात भारी एवढं याच्यामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर. बायोडायनामिक कंपोस्ट तयार करणे. तुम्ही माहितीसाठी कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या किंवा नजीकच्या कृषी विद्यापीठामध्ये जाऊन माहिती मिळू शकतो. 1-5 फोन लावा. महाराज आम्हाला याच्यासाठी खूप काळ करण्याची पूर्तता करावं लागते. त्याची आता काही गरज नाही कारण का ते सर्व आता इंटरनेटला कनेक्ट केलेलं आहे. महाराज अधिकारी भ्रष्टाचारी झालेले आहेत. त्याची तुम्ही काळजी करू नका कारण का आता पेमेंट चेकनी केलं जातं. या योजना सर्व तुमच्यासाठी आहेत. तुम्ही जर याचा फायदा नाही घेतला तर त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जातील. तुम्ही 1 पाऊल चाला सरकार 9 पावलं चालेल. शेतकऱ्यांनो नका करू आत्महत्येचा वायदा. शासनाच्या योजनेचा फायदा. प्रधानजी मग आता काय 9 पावलं चालेल. शेतकऱ्यांनो नका करू आत्महत्येचा वायदा. शासनाच्या योजनेचा फायदा. प्रधानजी मग आता काय सात बाराच्या बातम्यांमध्ये आता आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत याच वेळी. तोपर्यंत पाहत रहा स्टार माझा. एसी चाललाय. एसी चाललाय. होय ना. मायक्रोटेक इन्व्हर्टर आहे.